नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्त्री भ्रूण हत्या निर्णय तुमचा भाग 1 आपण ऐकला. स्त्री भ्रूण हत्या या विषयाचे आपण 2 भाग केले. एक भाग स्त्री आणि दुसरा भाग भ्रूण हत्या. आपण काल पूर्वार्ध बघितला, स्त्रीची वर्णन बघितलं आणि स्त्रीचं स्वरूप आणि स्त्रीचं रूप आपण काल वर्णन केलं. आज आपल्याला भ्रूण हत्येवर बोलायचं आहे. भ्रूण हत्या किंवा गर्भपात करून घेणं याच्यामध्ये हत्या अभिप्रेत आहे का? साधारणपणे 1950 साली सोनोग्राफीचा शोध लागला आणि त्यामध्ये पुढे पुढे प्रगती करत अल्ट्रासोनोग्राफी पर्यंत पोहोचलो. अल्ट्रासोनोग्राफी करणाऱ्या शास्त्रज्ञाचा हेतू हा होता की जर बाळाला गर्भामध्ये काही अपंगत्व आलं, काही व्यंग निर्माण झालं, काही व्याधी निर्माण झाली तर त्यावर गर्भाशयात असतानाच जर ते अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याच्यावर उपचार केला तर ते उपचार लवकर होऊ शकतो आणि अपंग आणि व्यंग बाळ जन्माला येण्यापासून वाचू शकतो. अशा उदात्त हेतूने अल्ट्रासोनोग्राफीचा शोध लावण्यात आला. दुर्दैव हे झालं की या सर्व शोधामध्ये त्या बाळाचं लिंग समजलं आणि तिथंच ह्या अतिशय दैवी शोधाचा घात झाला आणि त्यावेळी ज्यावेळेस ते लिंग समजलं गेलं आणि त्या दिवसापासून सर्रास स्त्री भ्रूण हत्येला सुरुवात झाली. शास्त्रज्ञांचे 2 मतप्रवाह आहे. एक मतप्रवाह असा आहे की भ्रूण हत्यामध्ये हत्या होते किंवा नाही आणि दुसरा मतप्रवाह आहे हत्या होत नाही. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार ज्यावेळेस स्त्रीचं एग्स आणि पुरुषाचं स्पर्म एकत्र येतं, गर्भाशयामध्ये त्याची वाढ सुरुवात होते. लक्षात ठेवा, त्या दिवसापासूनच तो जिवंत धरलं जातं. त्याची वाढ होते आणि सजीवाचं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे वाढ होणं. मग एक लक्षात ठेवा, 1 दिवसापासूनचा गर्भ वाढीस लागतो, 1 दिवसापासूनचा गर्भ आकार घेतो, 1 दिवसापासूनचा गर्भ जर पुढे वाढतच असतो तर वाढ होणं आणि आकार घेणं हे सजीवाची लक्षणं आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच गर्भाशयामध्ये प्राण असतो असं मत मांडलं गेलं. ते सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी त्यांनी वेदातल्या उदाहरण घेऊन एक साक्ष सांगितले आहे की गर्भधारणा किंवा गर्भभ्रूण हत्या केव्हापासून धरायची, तर गर्भधारणा झाल्यापासूनच त्याच्यामध्ये प्राण आहे आणि तो एक जीव समजण्यात यावा आणि तो जीव समजण्यात आल्यामुळे त्याला जगण्याचा अधिकार आहे. म्हणून भारतीय दंड संहितेमध्ये कलम 312 प्रमाणे, लक्षात ठेवा, कलम 312 प्रमाणे स्त्रीच्या गर्भाशयातल्या बालकाची हत्या केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. तिथे कुठेही त्या कायद्यामध्ये किती दिवसाच्या गर्भाची हत्या झाल्यावर गुन्हा होतो असं म्हटलेलं नाही. 1 दिवसापासून, लक्षात ठेवा, 1 दिवसापासून तर 9 महिने 9 दिवसापर्यंत गर्भाशयातले बालक अभिप्रेत आहे. मुद्दा मला हा सांगायचा आहे की गर्भाशयातलं जे बालक आहे ते पहिल्या दिवसापासूनच जिवंत असतं, त्याची वाढ होते, त्याच्या आकारात बदल होतो. त्यामुळे गर्भाशयात असलेल्या बालकाची कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी जर तुम्ही हत्या केली तर ती हत्याच धरली जाते, ती हत्या नाही असं म्हणता येणार नाही. जैन धर्मामध्ये, नीट लक्षात घ्या, जैन धर्मामध्ये जर आपोआप गर्भपात झाला तरी त्याचं सूतक पाळतात. नीट लक्षात ठेवा, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तो एक जिवंत अस्तित्व असतं किंवा त्याच्यात प्राण आहे असं आपली संस्कृती सांगते. मला मुद्दा दुसरा सांगायचा आहे इथे, जर ती जिवंत आहे तर मग तो जिवंत आहे आणि जर त्याची भ्रूण हत्या झाली तर निश्चितच हिंसा होते असं आपली भारतीय संस्कृती वाटते. आता हिंसा हा शब्द आला की तिथे अहिंसा शब्द येतो आणि अहिंसेचा ज्यांनी पाठपुरावा केला आणि ज्या तत्वावर त्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केलं ते आपले महात्मा गांधी. महात्मा गांधीचं काय मत आहे भ्रूण हत्येविषयी किंवा गर्भहत्येविषयी काय मत आहे, तर महात्मा गांधींनी सांगितलेले, गॉड अलोन कॅन टेक लाईफ. फक्त ईश्वरालाच प्राण घेण्याचा अधिकार आहे. त्याला कारण काय? बिकॉज ही ओनली गिव्स इट.
परमेश्वराने जर प्राण दिलेलं आहे आपल्याला, परमेश्वरानं जर हे अस्तित्व निर्माण केलेलं आहे आपलं, तर हे अस्तित्व नष्ट करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त परमेश्वराला किंवा ईश्वराला आहे. महात्मा गांधींचं हे मत आहे. कशाबद्दल? भ्रूण हत्येबद्दल. मग मला इथे मुद्दा हा सांगायचा आहे, जर असं मत असेल तर भ्रूण हत्येमध्ये हत्या होत नाही किंवा हिंसा होत नाही, या मताला काहीही किंमत राहणार नाही. आणि गर्भ हत्येविषयी किंवा भ्रूण हत्येविषयी लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर सर्वात मोठे प्रयत्न कोणी केले असेल तर मदर तेरेसा यांनी जे प्रयत्न केले, कशासाठी? फक्त आणि फक्त भ्रूण हत्या थांबवण्यासाठी. हे मित्र हो, स्टोनवे न्यू दिल्ली 12/2/94 रोजी छापलेल्या बातमीनुसार मदर तेरेसा यांनी अमेरिकेमध्ये वाढते गर्भपात आहे किंवा भ्रूण हत्या आहे त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली होती. आणि त्यांची चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांनी एक भाषण दिलं अमेरिकेमध्ये. त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती क्लिंटन, उपराष्ट्रपती गौर यांच्यासह इतर 3000 श्रोत्यांसमोर त्यांनी आपले भाषण दिलेलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला, तो मुद्दा आज आपल्या या व्हिडिओचा आत्मा आहे. जर आपण ही गोष्ट मान्य करत असू, कोणती मान्य करत असतो? जर एखादी आई आपल्या बालकाची हत्या करू शकते, हे जर आपण मनात असू, तर आपण एकमेकांची हत्या करू नका असा सांगण्याचा किंवा असा उपदेश करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. का? कारण एका गर्भाशयामध्ये स्वतःची आई स्वतःच्या मुलाला मारू शकते. ही जर गोष्ट समाज मान्य करत असेल तर समाजात कोणालाही अधिकार नाही की काय एकमेकाची हत्या करू नका असं सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण जर गर्भपात तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही हत्येला सपोर्ट करणारे व्यक्ती आहे. गर्भपाताला मान्यता देणारा देश आपल्या प्रजेला प्रेम करण्याचे शिक्षण देण्याऐवजी स्वतःच्या इच्छेखातर हिंसा करण्याचेच शिक्षण देत आहे. हे मदर तेरेसांचं मत आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट मान्य करता की स्वतःची आई आपल्या बाळाला गर्भाशयात मारू शकते, तर मग आपण इतरांना तुम्ही हत्या करू नका, प्रेमानं राहा असा सांगण्याचा काय अधिकार आहे? आणि जो देश गर्भपाताला किंवा भ्रूण हत्येला सपोर्ट करतो किंवा जो समर्थन करतो, लक्षात ठेवा, तो देश हिंसेचंच शिक्षण देत आहे. हे मत कोणी मांडलेलं आहे? मदर तेरेसांनी. मदर तेरेसांचं दुसरंही मत आहे. त्यांना विचारलं की तुम्ही जगाला गर्भपाताविषयी सांगता, भ्रूण हत्येविषयी सांगता, तुमचे प्रयत्न कशासाठी आहे? तर त्यांनी सांगितलं, माझे प्रयत्न जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आहे. मला एक सांगा, जगामध्ये शांतता निर्माण करावायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तिथेही पुन्हा ते जे भाषण झालेलं आहे ते झालेले 2/9/94ला 2/9/94ला झालेलं भाषण आहे. आणि वर्ल्ड पॉप्युलेशन कॉन्फरन्समध्ये मदर तेरेसांनी केलेलं भाषण आहे. त्याचा जो आशय आहे, त्याचा जो थोडक्यात अर्थ आहे, तो तिथे असा दिलेला आहे, जगातील शांतता नष्ट होण्यास गर्भपात हे सर्वात मोठे कारण होय. ज्या परमेश्वराने हे जीवन दिले आहे त्यालाच ते फक्त घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याखेरीज तो अधिकार इतर कोणालाही असू शकत नाही. ना आईला, ना बापाला, न डॉक्टरला, न कोणा संस्थेला, न संमेलनाला, न कोणत्याही सरकारला. महात्मा गांधींच्या विचाराची पुनरावृत्ती आहे की तुम्हाला जर प्राण परमेश्वरानं दिलेले असेल तर ते घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त परमेश्वरालाच आहे. तो कोणत्याही संस्थेला नाही, डॉक्टरला नाही, आईला नाही, वडिलांना नाही, कुठल्याही मंडळाला नाही, नव्हे सरकारला सुद्धा नाही. त्यामुळेच गर्भपाताच्या विरोधात कायदे बनवले जातात. गर्भपाताला समर्थन करणारी कोणताही कायदा बनवला जात नाही, कारण तो थांबला पाहिजे. मला आता इथे मुद्दा उपस्थित करायचा आहे. जर गर्भपात जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा काय घडेल? निश्चित महापाप घडेल. पाप घडेल. मी माझं सांगत नाही, वेदामधल्या उदाहरणाचा दाखला देऊन
माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये स्पष्ट केलेलं हे मत आहे. आणि ते मत आहे की पाप जर घडलं तर अशांतता होते. मला एक आणखी मुद्दा सांगायचा आहे, लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्णाला तुम्ही मानता की नाही? मानता भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्णाला मानता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कशासाठी? जन्म कशासाठी? कंसाला मारण्यासाठी. हे उत्तर बरोबर आहे. पण कंसाचं असं कोणतं पाप होतं? कोणतं पाप होतं? भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्याच्यावर एक कर्ज घेऊन तो आला होता, कारण त्याच्या अगोदर जन्माला येणारी जी बहीण होती ती कंसानं मारलेली होती. बघा भागवतामध्ये, महाभारतामध्ये कुठेही बघा 6 मुलं मारली असाच उल्लेख आहे, पण 7वी मुलगी होती. 7वी मुलगी होती आणि ती मुलगी कंसानं मारण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्या हातामधून सुटली आणि सुटल्यानंतर ती आकाशवाणी झाली. मला एक मुद्दा सांगायचा आहे. भगवान श्रीकृष्णावर जन्माला आलेल्या अगोदर काय होतं का त्याच्या अगोदर बहिणीला ज्यानं मारलं त्याचा बदला घेणं, त्याला संपवणं, हे मुख्य भगवान श्रीकृष्णाचा जन्म केवळ याच्यासाठी होता, असं माझं मत आहे. मला एक लक्षात ठेवा, जर तुम्ही भ्रूण हत्या केली, तुम्हाला 2 मुली झाल्या, 3री मुलगी गर्भात मारली, 4थी मुलगी गर्भात मारली आणि 5वा तुम्हाला मुलगा झाला. लक्षात ठेवा, 5वा तुम्हाला मुलगा झाला. खरंच सांगा, तो मुलगा तुमच्या सांभाळण्यासाठी नाही जन्माला आलेला, त्याच्यावर पहिलंच कर्ज आहे. त्या गर्भाशयात त्याच्या ज्या 2 बहिणी तुम्ही मारलेल्या आहेत त्यांचा बदला घेणं हे त्याचं पहिलं काम आहे. मग एक लक्षात ठेवा, कंसानं तरी दुसऱ्याची मुलगी मारली आणि जन्म झाल्यानंतर मारली. जन्म झाल्यानंतर मारली. ती मुलगी होती हे जन्म झाल्यावर कळालं. आज तुम्ही गर्भाशयामध्ये परीक्षण करता, ती मुलगी आहे, मुलगा आहे का मुलगी हे तुम्ही पाहिलेलं नसतं. फक्त त्या मशीनच्या आणि त्या डॉक्टरच्या सल्ल्यावर तुम्ही ती मुलीचा गर्भ आहे म्हणून त्याची हत्या करता. मला एक सांगा, मुलीची हत्या करून नंतर तुम्ही मुलाला जन्माला घालता, तो मुलगा खरंच तुमचा सांभाळ करील का हो? आणि का करावं त्यानं? जर त्याच्या बहिणीचा तुम्ही प्राण घेतलेला आहे, गर्भाशयातच त्याची बहीण मारलेली, तर त्यानं तुमचा बदला का घेऊ नये? त्यानं ते कर्ज का फेडू नये? मग आज जे समाजामध्ये दिसतंय ना, आज समाजामध्ये दिसतंय अनेकदा बापाला मुलं मारायला लागले. बापाला मुलं मारतात, कोर्टात आमच्याकडे केसेस दिसतात. जगाला फक्त हे दिसतं की मुलगानं बापाला मारलं. अरे पण त्याच्या मागचं हे पाप आहे का 2 मुलींचा गर्भपात करून याला जन्माला दिलेले आहे. आणि मग लोक सांगतात फार नवसा सायासाना झाला हो, पण त्यानं त्याच्या बापाची पारणं फेडले. नवसा सायासाना नाही झाला, गर्भपात करून झाला. गर्भपात करून झालेला होता म्हणूनच त्यानं त्याचा बदला घेतला, त्याची पारणं फेडले. निदान जे झालं ते झालं. इथून पुढे तरी मी खास मुलासाठी, फक्त मुलगा होण्यासाठी कोणत्याही मुलीचा गर्भपात करणार नाही. ही जरी इतकी आज विचार तुमच्या मनामध्ये परिपक्व झाला तरी माझा हा भाग बनवण्याचा माझा हेतू सिद्ध झाला. मला आता दुसऱ्या मुद्द्याकडे न्यायचंय तुम्हाला. अशा घटना कुठं घडलेल्या आहेत? तर ह्या घटना, गर्भपाताच्या घटना कुठं घडलेल्या आहेत? तर अमेरिकेमध्ये हा शोध लागला आणि अमेरिकेमध्ये शोध लागल्यानंतर गर्भनिदान, गर्भचिकित्सा या सगळ्या तिथे व्हायला लागल्या. तिथे जे व्हायला लागल्या आणि त्या थांबवण्यासाठी शासनानं वेळोवेळी तिथे खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या भ्रूण हत्या होण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी जे प्रयत्न झालेले आहेत ते प्रयत्न झालेले होते 1984 साली. 1984 साली नॅशनल राईट्स ऑफ कन्व्हेन्शन कान्स सिटी मसौरी येथे झालेल्या संमेलनामध्ये एक प्रतिनिधी, नीट लक्षात हा, मिस्टर सँडी रसेल यांनी डॉक्टर बेथन नॅथमहॅन यांनी सक्शनद्वारे केलेल्या अबॉर्शनची एक चित्रफित दाखवली होती आणि मी तिचं वर्णन आता तुम्हाला सांगणार आहे. कानात प्राण आणून जर तुम्ही हे ऐकलं तर लक्षात ठेवा. डॉक्टर नॅथनहॅम यांनी स्वतःच्या भाषेमध्ये सांगितलेलं, तो दिवस असा होता की मी रुटीनमध्ये काम करत होतो आणि माझ्याकडे एक पेशंट येत होतं. 2 महिन्यापूर्वीच ती गरोदर आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. ज्यावेळेस ती गरोदर आहे असं ऐकलं तेव्हा त्यांनी माझ्या समोरच एकमेकाला आलिंगन दिलं. किती आनंदात, किती उत्साहात ते जोडपं होतं. एकमेकाला आलिंगन देत होते, एकमेकाला स्पर्श करत होते आणि आनंदोत्सव साजरा करत होते. मला त्या दिवशी वाटलं
की खरंच परमेश्वराने मला सेवा दिलेली आहे. जगाचा जो आनंद आहे, यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आनंदाचं कारण मी आहे. कारण मी यांना सांगितलं की आता ते गर्भवती आहे. त्या दोघांचं चाललं. 1 महिन्यानंतर ते जोडपं पुन्हा माझ्याकडे आलं आणि पुन्हा माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला हा गर्भ ठेवायचा नाही, आम्हाला हा गर्भ काढून टाकायचा आहे. मी त्यांना अनेक वेळा कारणं विचारली, का तुम्हाला गर्भ का ठेवायचं नाही? त्यांनी एक कारण सांगितलं, टाइम मॅनेजमेंट. आत्ता ही वेळ नाही आम्हाला मुलाला जन्म देण्याची, म्हणून आम्हाला हे काढलंय. मला माझं रुटीन झालेलं होतं, मला काही नव्हतं. मी लगेच सोनोग्राफी केली आणि बघितलं तर त्या बाळाचं पुरेशी वाढ झालेली होती. मी त्यांना सांगितलं की यावेळेस जर गर्भपात केला तर तुम्हाला धोका होऊ शकतो, परंतु धोका पत्करू नये. त्या जोडप्यानं सांगितलं की आम्हाला गर्भपात करायचा आहे, कारण त्याला टाइम मॅनेजमेंट. आता त्यांचा निर्णय पक्का झाल्यानंतर माझ्यातला डॉक्टर जागा झाला आणि मी त्यांना सांगितलं, एक ठराविक औषधं दिल्यानंतर गर्भपात करण्याची किंवा तो भ्रूण हत्या करण्याची वेळच ठरला. त्या दिवशी ते दोघेही माझ्या समोर होते. ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी त्या बाळाला तपासत होतो, लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी बॅटरीचा प्रकाश तिच्या आईच्या पोटावर मारत होतो त्यावेळेस त्याचा हात आपोआप डोळ्याकडे जात होता. असा प्रसंग मी माझ्या क्लिनिकमध्ये बघितला की आईच्या पोटाचं चुंबन घेण्यासाठी त्याच्या बापाने जेव्हा तिच्या पोटावर ओठ ठेवले तेव्हा त्या बाळाचे ओठ आपोआप तिकडे आले होते. हे सर्व मला सोनोग्राफीमध्ये दिसत होतं. अशा प्रकारे ते बाळ अतिशय आनंदी होतं आणि ते जोडपंही आनंदी होतं. परंतु टाइम मॅनेजमेंटचं कारण सांगितलं आणि त्यांनी गर्भपात करण्यासाठी मला सांगितलं. गर्भपात करण्याची सुरुवात झाली. ज्या दिवशी ते दोघं आले त्या दिवशी मी बघितलं तर त्या मुलीचा चेहरा पूर्ण आक्रसून गेलेला होता. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरची सगळी उदासी दिसत होती, सर्व तिचं सौंदर्य सगळं उडून गेलेलं होतं. अतिशय जड पावलानं ती माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आली आणि ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये आली त्यावेळेस मी पुन्हा सोनोग्राफी केली. त्यावेळेस त्या बाळाच्या हृदयाचे ठोके खूप वाढले होते, ते आता 200 पर्यंत गेले होते. कुठेतरी आपला असुरक्षित जागेतून कुठेतरी आपला सुरक्षित जागेकडे प्रवास सुरू होतोय, त्याची चाहूल त्या बाळालाही आता लागलेली होती. मी ज्या बाळाकडे बघितलं तेव्हा बाळ आता आक्रसून गेलेलं होतं. आईचा चेहरा पडलेला होता, बाप निस्तेज होऊन बाहेर पडलेला होता आणि ते बाळ आता मध्ये काहीतरी चिंताग्रस्त झालं होतं. हात पाय गोळा करून ते बाळ आता बसलेलं होतं. परंतु मला या सगळ्यामध्ये गुंतायचं नव्हतं, या सर्वांमध्ये मला गुंतायचं नव्हतं. मी माझं काम सुरू केलं आणि एक टोकदार सुरी मी गर्भाशयामध्ये आत टाकली. ज्यावेळेस आत सुरी टाकली त्यावेळेस ते बाळ एका बाजूला पडत होतं. कुठेतरी ते ओरडत होतं, चित्कारत होतं, परंतु त्याचा आवाज कोणी ऐकायला तयार नव्हतं. मला थांबून जमणार नव्हतं. थोड्या वेळ भूल दिलेली होती, ती भूल परत येणार होती. माझ्या सुरीनं पहिला वेध घेतला आणि मुलाचे 2 तुकडे केले, कंबर कापून टाकलं. कमरेपासून खाली वेगळा आणि कमरेपासून वरती वेगळं. बाळाचे तुकडे व्हायला लागले. बाळाचे तुकडे करत 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 शेवटी अडचण येत होती त्याच्या डोक्याची. काही केल्या त्याचं डोकंच फुटत नव्हतं. पण मला आता इथे थांबून जमणार नव्हतं. मी शेवटचा एक प्रेशर दिलं आणि बाळाचं डोकं फोडलं. बाळाचे तुकडे झाले. सक्शन मसूलमधून मी ते बाळाचे तुकडे काढून घेतले. एका बाटलीमध्ये ते बाटली भरले. लक्षात ठेवा, 15 मिनिटापूर्वी जे बाळ आईच्या कुशीमध्ये सुरक्षित होतं ते बाळ आज एका बाटलीमध्ये भरलेलं होतं. ही सगळी फिल्म कॅमेरा चालू राहिला आणि माझ्याकडून ती फिल्म बनवली गेली. ती फिल्म त्या डॉक्टरनं पुन्हा पाहिली. लक्षात ठेवा, त्या डॉक्टरनं ती पाहिली आणि ती पाहिल्यानंतर पुन्हा त्या डॉक्टरनं जो दवाखान्यातून बाहेर गेला ना, परत त्या क्लिनिकमध्ये कधीच आला नाही. ते बाळ जे ओरडत होतं, जे चित्कारत होतं, त्या फिल्मला 15 मिनिटाच्या फिल्मला नाव दिलं गेलं द सायलेंट स्क्रीम. आणि जी सायलेंट स्क्रीम ती आहे ती रेनॉल्ड रेगन यांनी ती संसदेत दाखवल्यानंतर सगळ्या राज्यसभेच्या सदस्यांनी ती पाहिली. आणि लक्षात ठेवा, ज्या डॉक्टरांनी ती फीत बनवली त्या दिवसापासून ते बेपत्ता झाले, तर परत क्लिनिकमध्ये आले नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे, अरे एड्स झालेल्या माणसाला
उद्या मरतो की काय अशा माणसाला तुम्ही वाचवता. रस्त्यावर जर चक्कर येऊन पडला तर 10 माणसं तुम्ही गोळा करता आणि त्याला दवाखान्यात पोहोचवता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता. अरे फाशी घेणारा माणूस, जर फाशी घेणारा माणूस होता, त्याला स्वतःला संपवायचं होतं, परंतु त्याला तुम्ही धावपळीमध्ये दवाखान्यात नेता आणि त्याचं प्राण वाचवता. अरे ज्याची जगण्याची इच्छा संपलेली आहे, ज्याची जगण्याची शक्ती संपलेली आहे, अशा माणसांना वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. आणि ज्याची गर्भाशयामध्ये सर्व शक्ती संपन्न आहे, तो पुढे येऊन जन्माला येऊन काहीतरी करील, या आईवडिलांचा उद्धार करील, या देशाची सेवा करेल, ज्याच्यामध्ये पूर्ण जगण्याची पूर्ण शक्ती असताना तुम्ही त्याचा गर्भपात करता आणि मधल्यामध्ये करता. अरे ही कुठली तुमची संस्कृती आणि हे कुठले तुमचे संस्कार? जर अशा संस्कृती तुम्हाला मान्य असेल आणि असे संस्कार जर तुम्हाला गर्भपाताला परवानगी देत असेल, तर लक्षात ठेवा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्ही संपवलेला आहे. तुम्ही माणूस म्हणून मशीन आहेत, फक्त तुम्ही मशीनमध्ये एक प्रोडक्शन तयार करतायत आणि प्रोडक्शन कधी फेल जाईल हे सांगता येत नाही. मी सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्री हे वडिलांचं घर देव ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि लग्नासारख्या विधीनं सोडते. आणि प्रत्येक मुलगा हा बापाचं घर भांडण करून सोडतो, हिस्सा मागतो. लक्षात ठेवा, एक मुलगी तुमचा सदैव उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि जितकं प्रेम मुलीचं असतं ना आई वडिलांवर आणि माहेरवर, तितकं प्रेम मुलाचं कधीच नसतं. आणि जर इतकी प्रेमळ मुलगी असते आणि इतकी प्रेमळ जर मुलगी तुम्हाला मिळालेली असते, परमेश्वराने दिलेली असते, आणि तिला तुम्ही गर्भाशयामध्ये मारता, आणि जर तुम्ही मारत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही जन्म का तरी का घेतला? कशासाठी तुमचा जन्म घेतलेला आहे? अरे जगाची समस्या सुटायची तेव्हा सुटेल, पण एक लक्षात ठेवा, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आजपासून तरी ठरवा का इथून पुढे गर्भहत्या करणार नाही, भ्रूण हत्या करणार नाही, नव्हे भ्रूण हत्यासारख्या पापाला साथ देणार नाही. परमेश्वर तुमचं भलं करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही संपत्ती कमवा, कितीही अन्न मान धन कितीही मिळवा, पण स्त्री भ्रूण हत्येचं गर्भपाताचं पाप जर तुमच्या डोक्यावर असेल आणि त्या पापात तुम्ही कधीतरी सहभागी झालेले असेल, तर लक्षात ठेवा, त्या पापाचं प्रायश्चित्त भोगल्याशिवाय आणि त्याचे परिणाम भोगल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. इथे थांबतो मी. माझा एकच सर्वांना विनंती आहे की हे जर माझं ऐकून तुम्हाला पटत असेल तर निदान आजपासून पुढे, इथून पासून पुढे तुम्ही कोणत्याही गर्भपाताच्या पापाला बळी पडणार नाही, त्या पापाला साथ देणार नाही. अरे जगाची समस्या मिटायची त्या दिवशी मिटेल, पण आज ज्यांनी व्हिडिओ ऐकलाय त्यांची समस्या आजपासून मिटली असं समजा. परमेश्वर करो गर्भपातासारख्या आणि भ्रूण हत्येसारख्या पापात तुम्ही कधीही सहभागी न हो, तुम्हाला त्या पापाला कधीही तुम्ही बळी न पडो, एवढीच सदिच्छा ईश्वराकडे करतो. आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की स्त्री भ्रूण हत्या टाळा, भ्रूण परीक्षण टाळा आणि भ्रूणाला स्त्रीला जपा. स्त्रीचा जन्म तर ह्या जगाचा उद्धार. हत्या करून कोणता देश पुढे गेला नाही, कोणती व्यक्ती पुढे गेली नाही, कोणता समाज पुढे गेला नाही आणि तुम्हीही जाणार नाही. स्त्री भ्रूण हत्या थांबावी या एका उदात्त हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. परमेश्वर करो या व्हिडिओचा योग्य तो परिणाम हो आणि भ्रूण हत्या थांबो. आज मी लाईक शेअर करण्यापेक्षा मी ही भावपुष्पांजली तुमच्या पवित्र चरणावर समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद.